आणि यानंतर आपण जरा मुंबईमधल्या नवरात्रोत्सवाच्या बातम्या बघूयात। नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये भक्तांनी गर्दी केली आहे। उत्सवासाठी मंदिराची भव्य सजावट सुद्धा करण्यात आली आहे आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या तिथे उपलब्ध आहेत। मनोज, नेमके आता तिथे सजावट कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि भाविक आता कधीपासून गर्दी करून दर्शनासाठी रांगेत उभे आहेत? नक्कीच सिद्धेश, आपण बघितलं नवरात्री शारदीय उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि घरोघरी आणि मंडळामध्ये आपण बघितलं तर देवीची मंडळाची आपण बघितलं प्राणप्रतिष्ठापना देखील करण्यात आलेली आहे आणि घटस्थापना देखील आपण बघितलं या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि आपण आता महालक्ष्मी मंदिरामध्ये आहे। महालक्ष्मी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली आहे। कालपासूनच नागरिक या ठिकाणी लाईन लावून आहेत आणि आपल्या बघितलं या ठिकाणी आपल्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी आहेत आणि आपण मंदिरामध्येच्या गाभाऱ्यामध्ये आपण देवीचे दर्शन या ठिकाणी घेऊ शकता। सुंदर अशा पद्धतीने देवीला सजवण्यात आलेलं आहे। फुलांच्या आरासाने या ठिकाणी देवी मातेला सजवण्यात आलेलं आहे। तसंच आपण बघितलं सुंदर अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। सुंदर मंदिर आपण या ठिकाणी बघितलं फुलांच्या आरासाने सजवण्यात आलेलं आहे आणि भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी केलेली आहे, दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे आणि 9 दिवस या ठिकाणी आपण बघितलं अशीच गर्दी असणार आहे, कारण की 9 दिवस या ठिकाणी देवी मातेचं वेगवेगळ्या रूपाचं देखील या ठिकाणी दर्शन घडवण्यात येणार आहे। आणि आपण बघितलं आपल्यासोबत भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी आलेला आहे दर्शनासाठी, देवीचं दर्शन तुम्ही घेतलं, मन प्रसन्न झालं, मन प्रसन्न झालं। कसं वाटतं देवीचं दर्शन? खूप छान, सुरुवात झालेली आहे, कसं वाटतं? खूप छान वाटते महालक्ष्मीला येऊन। या ठिकाणी उपवास करतात, तसंच आपण घटस्थापना देखील घट देखील बसवतात। हो, नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास असतो आणि घटस्थापना करतो आपण महालक्ष्मी। आई, तुम्ही देखील दर्शन घेतलेलं आहे देवीचं, काय सांगा? माझ्या लेकीने तर आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। आपण या ठिकाणी महाराज आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी सर, काय सांगाल, घटस्थापना झालेली आहे, मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे, पहिल्यांदा नवरात्रीला येणाऱ्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत असं आहे आणि येणाऱ्या सर्व भक्त हे नेहमीच्या लाईनीत येऊन सगळ्यांचा आनंदाने सगळा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। अश्विन महिन्यामध्ये हा उत्सव येतो, शुद्ध प्रतिपदेला हा उत्सव आलेला आहे, काय सांगा? खूप आनंदाची हे उत्सव घेण्यासाठी भक्त लोक येतात आणि खूप असं दर्शन त्यांना दिलं जातं चांगल्या मार्गाने, चांगल्या पद्धतीने। नक्कीच मनोज, त्यामुळे आता या सगळ्या नवरात्रोत्सवामध्ये सध्या भाविकांची सुद्धा लगबग या ठिकाणी पाहायला मिळते। देवीचं दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक जे आहेत ते मुंबईतल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये गर्दी करतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। तर तिकडे मुंबादेवी मंदिरामध्ये सुद्धा नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे। मुंबईचं नाव मुंबादेवीवरूनच पडलेलं होतं असा समज असल्यामुळे मुळामध्ये मुंबादेवी ही मासे पकडणाऱ्या कोळ्यांची देवता होती। तिचं देऊळ मुंबईच्या सध्या फोर्ट भागात होतं। जेव्हा इंग्रजांनी तिथे व्हिक्टोरिया टर्मिनस हे रेल्वे स्थानक बांधायचं ठरवलं तेव्हा बांधकामाला अडथळा येत ठरलेलं ते देऊळ त्यांनी काढून टाकलं आणि मुंबईच्या काळबादेवी भुलेश्वर भागामध्ये मुंबादेवीचं सध्याचं मंदिर बांधून दिलं आहे।